नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे अबोली आपलं काम करत बसलेली असते आणि नेहमीप्रमाणे मनवा तिच्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन आलेली असते. तेव्हा इकडे मनवा म्हणत असते की वहिनी, काय ग, बघावं तेव्हा फक्त केसचा विचार करत असतेस, फक्त त्याच्यावरती काम करत असतेस. कधीतरी थोडा वेळ स्वतःसाठी सुद्धा काढत जा आणि स्वतःचा विचार कर ना. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की मनवा, अगं मी आता कुठे कामाला सुरुवात केली आहे. जर मी इथे वेगवेगळ्या केसेसवरती काम केलं, व्यवस्थित स्टडी केलं, तर काही गोष्टी मी नव्याने शिकेन ना, आणि मग तशा केसवरती मी कामसुद्धा करेन. तेव्हा इकडे मनवा म्हणत असते की वहिनी, अगं बरोबर बोलतेस तू, पण मला जरा तुझ्याशी महत्त्वाच्या गोष्टीवरती बोलायचं होतं. तेव्हा इकडे अबोली म्हणते, बोल ना. तेव्हा मनवा म्हणत असते की वहिनी, तुला खरंच असं वाटतं का की शिवांगीची बहीण ही शीतल वाळूज असेल आणि तिने समृद्धी नावाच्या मुलींना मारण्यामध्ये शिवांगीची मदत केली असेल? खरंच तुला असं वाटतंय या सगळ्याच्या मागे इथे आता शीतल वाळूज असेल म्हणून तिने हे सगळं केलं असेल? ती खरी सूत्रधार, ती खरी मास्टर माइंड आहे, असं तुलासुद्धा वाटतं का गं? तेव्हा अबोली म्हणते, नाही, मला असं अजिबात वाटत नाही की या सगळ्याच्या मागे शीतल वाळूजचा हात आहे. कारण शीतलला मी खूप वर्षापासून ओळखते आणि तसंही शीतल वाळूज ही फॉरेन्सिक डिपार्टमेंटला काम करत होती. ती काही वेळा इथे गुन्हेगारांच्या साईडने सुद्धा तिने रिपोर्ट्स वगैरे तयार करून दिले होते. त्यामुळे तिला डिपार्टमेंटने इथे सस्पेंडसुद्धा केलं होतं. नंतर तिने माफी वगैरे मागून तिला ठेवूनसुद्धा घेतलं होतं. पण इथे शीतल वाळूज ही शिवांगीची मदत करू शकते समृद्धी नावाच्या मुलींना मारायला. या सगळ्या केसशी तिचा काही संबंध असेल असं मलासुद्धा अजिबातच वाटत नाही. तेव्हा इकडे मनवा म्हणते, वहिनी, मलासुद्धा तेच वाटतं. अचानकपणे शीतल वाळूजमध्येच येते, म्हणजे शिवा, हे जे काही शिवांगीने नाव ठेवलं होतं त्याच्यावरून दुसरंसुद्धा कुठलं तरी नाव असू शकतं ना. तेव्हा अबोली म्हणते, नक्कीच. तेव्हा अबोली म्हणत असते की म्हणूनच ही केस अजून माझ्यासाठी पूर्णपणे क्लोज झालेली नाही आहे. कसं आहे ना मनवा, मला असं वाटत होतं की या सगळ्याच्या मागे कुठे ना कुठेतरी दीपशिकाचा हात आहे. मला वाटत होतं खरी सूत्रधार, मास्टर माइंड, खरी गुन्हेगार ही शिवांगीची सुद्धा गुन्हेगार ही दीपशिका आहे, असं मला आधीपासूनच वाटत होतं. आणि म्हणूनच मी इथे दीपशिकावरती बारीक लक्ष ठेवून होते. पण बघ ना, अचानकपणे इथे शीतल वाळूचं नाव आलं. तिने स्वतःची आत्महत्या करून घेतली आणि त्यामुळे सगळे पुरावे, सगळे आरोप हे नंतर शीतल वाळूजकडे गेले आणि दीपशिका या सगळ्यातून निर्दोष सिद्ध झाली. त्याच्यामुळे मग तिच्यावरती नाव घेण्यासारखं काहीही उरलेलं नाही आहे. पण तरीसुद्धा ही केस तेव्हाच क्लोज होईल जेव्हा मला असं वाटेल की नाही, शीतल वाळूजच या सगळ्या प्रकरणामध्ये होती. तोपर्यंत खरा सूत्रधार कोण आहे हे मी शोधत राहणारच. तोपर्यंत ही केस माझ्यासाठी क्लोज होणार नाही आहे. तेव्हा इकडे आता मनवा म्हणत असते की वहिनी, अजून एका महत्त्वाच्या गोष्टीवरती तुझ्याजवळ थोडं बोलायचं होतं. तेव्हा इथे अबोली म्हणते, मनवा बोल ना, तुला काय बोलायचं आहे? आता तुला माझ्याजवळ बोलण्यासाठी इतका वेळ लागणार आहे का? तुला विचार करावा लागणार आहे का? जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल, अगदी मन मोकळेपणाने बोल. तेव्हा इकडे मनवा म्हणत असते की वहिनी, मला काय वाटतं, आपण लग्नाची एवढी घाई नको करायला. आपण लग्न पोस्टपोन करूया का? तेव्हा अबोली म्हणते, मनवा, हा असा विचार तुझ्या मनात का आला? सांग ना, असा विचार तुझ्या मनामध्ये येण्याचं कारणच काय? तेव्हा इकडे मनवा म्हणत असते की वहिनी, तू बघतेस ना घरामध्ये सध्या कशी परिस्थिती निर्माण झाली. अगं ते गुरुजी आले होते, तू बघितलंस ना, एवढे मोठे ज्ञानी गुरुजी, आणि कसे ते खाली कोसळले, कशा पद्धतीने ते बोलत होते की आपल्या घरावरती खूप मोठं संकट येणार आहे. तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी त्याचा विचार केला पाहिजे, त्या संकटाला सामोरं गेलं पाहिजे. लग्न आपण नंतर करूया ना, लग्नाची एवढी काय घाई आहे? तेव्हा अबोली म्हणते, मनवा, अजिबात नाही. आता तुझं आणि क्रिसचं लग्न झाल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही आणि लग्न पोस्टपोन करायची गरजच नाही आहे. याआधी आपल्या घरावरती काही कमी संकटं आली का? तशीच आताही आली ना, तरीसुद्धा अबोली वहिनी आहे तुझी. मी सगळ्यांना या संकटातून बाहेर काढेन. तू कशाला काळजी करतेस? पण पुन्हा असा मनात विचारसुद्धा आणू नकोस की लग्न करायचं नाही, ते पोस्टपोन करायचं. हे बघ, आता तुझ्या आयुष्यामध्ये कितीतरी वर्षानंतर एवढा मोठा आनंद येतोय. त्याच्यामुळे तू लग्नाला नकार देऊ नकोस. लग्न हे होऊ दे, पोस्टपोन करायची गरज नाही आहे.
मी आहे ना, मी माझ्या कुटुंबाला कुठल्याही संकटामधून बाहेर काढेन. तर इथे प्रेक्षकांनो आता रमाने अगरबत्ती वगैरे देवाला लावलेली असते. त्यानंतर ती देवाकडे मागत असते की देवा, इथे कितीतरी दिवसानंतर घरामध्ये मंगल कार्य आहे, ते निर्विघ्नपणे पार पडू दे, मनवा आणि इथे क्रिसचं लग्न व्यवस्थितरित्या पार पडू दे. म्हणून इथे आता रमा देवाकडे मागणं मागत असते. देवाला प्रार्थना करत असते की लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. त्याचबरोबर इथे आता मनवाने स्वयंपाकाची तयारी केलेली असते. तेव्हा रमा म्हणत असते की मनवा, अंकुशला ते कुठले तरी मंत्री येणार आहेत, त्यांच्या बंदोबस्तासाठी जायचं आहे आणि इथे आता तुला लवकरात लवकर स्वयंपाकाला लागायचं आहे. 2 माणसांचा स्वयंपाक जरा जास्तच कर. तिथे उन्हातानामध्ये दोघेजणं काम करत असतील, त्याच्यामुळे काय खाता येईल काय खाता येणार नाही माहिती नाही आहे, तेव्हा जेवण जरा जास्तच देऊया. तेव्हा इकडे मनवा म्हणते, हो काकी, मी लगेचच स्वयंपाकाला तयारी केलेली आहे. त्याचबरोबर इथे आता मनवा स्वयंपाकाला लागलेली असते. तर इकडे प्रेक्षकांनो रमा म्हणत असते की अबोली, आता तू सुद्धा जरा कामातून सुट्टी घे बरं. आता तू अंकुशकडे बघतेस ना, अंकुश तर कितीही सांगितलं तरीसुद्धा त्याला सुट्टी काही घ्यायला जमत नाही आहे आणि त्याचं कामसुद्धा असं आहे की त्याला गेलंच पाहिजे. त्याच्यामुळे तू तरी 2-4 दिवस सुट्टी काढ. आणि आता मनवा आणि क्रिसचं लग्न आहे ना, त्यांच्या लग्नासाठी आता मला हातभार लाव बरं. सगळी तयारी करायची आहे. लग्नाची तयारी किती मोठी असते हे तुला तर माहिती आहे ना. तेव्हा अबोली म्हणत असते की आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, त्यांचं लग्न व्यवस्थितच पार पडेल. तेव्हा इकडे आता राघू एकटी बसलेली असते. गुलाबाचं फूल तिच्या हातात असतं आणि त्याच्या पाकळ्या ती आता घेऊन फेकत असते आणि म्हणत असते की क्रिश, तू माझा नाही झालास ना, तर मी तुला कुणाचाच होऊ देणार नाही आहे. तेव्हा तिथे दीपशिका त्यांनी म्हणते, काय गं राघू, काय चाललंय, कसला विचार करतेस? तेव्हा राघू म्हणत असते की मी त्या मनवाचा विचार करते. कधी ती एकदा त्या मनवाला संपवते, तिला ढगात पाठवते याचा विचार करते. जोपर्यंत त्या मनवाला मी मारून टाकत नाही ना, तोपर्यंत मी स्वस्थ बसू शकत नाही. क्रिश फक्त माझा आहे आणि तो माझाच झाला पाहिजे. तेव्हा दीपशिका म्हणत असते, तुला कळते ना राघू, तू काय बोलतेस ते? एका पोलीस ऑफिसरच्या समोर तू इथे खुनाच्या गोष्टी करतेस. मागच्या वेळेला अबोलीला सुद्धा तू असंच मारण्याचा प्रयत्न केला होतास, त्याचं काय झालं माहिती आहे ना? तेव्हा दीपशिका म्हणत असते की आता जर त्या मनवाला असं मारण्याचा प्रयत्न केलास, त्याच्या गोष्टी तू माझ्यासमोर करतेस, तेव्हा समाजाला तुझ्यापासून धोका आहे, म्हणून मी तुला अरेस्ट करू शकते, माहिती आहे का? तेव्हा इकडे आता दीपशिका तिला असं म्हणाल्यानंतर लगेचच राघू म्हणते, तुला काय वाटते गं, मी तुला घाबरते का? लगेच तू मला जेलमध्ये टाकशील म्हणून मी त्या मनवाला मारणार नाही आहे. कसं आहे ना, मी सुद्धा शाळेत असताना एक कविता होती, ट्राय अगेन. म्हणजे जोपर्यंत आपल्या मनासारखं होत नाही ना, तोपर्यंत ट्राय करत राहायचं. कारण त्याच्या आधी दीपशिका म्हणालेली असते की मलासुद्धा शाळेत एक कविता होती, गुलकंद म्हणून, आणि त्याच्यावरून इथे आता राघू तिला म्हणते की मलासुद्धा एक कविता होती, ट्राय अगेन म्हणून. मी ट्राय करत राहणार. क्रिश फक्त माझा आहे, त्याला मी मिळवणारच. तेव्हा दीपशिका म्हणत असते की तुला काय करायचं हे ठरवलेस ना तू राघू, तू काही कर, मी तुझ्याबरोबरच आहे गं, मी तुला प्रत्येक वेळेला मदत करेन. तेव्हा इथे राघू म्हणत असते की तू माझ्याबरोबर कधीपर्यंत आहेस मला माहिती नाही. आपल्याबरोबर जे कुणी आहे ना, त्याच्यावरती कधी विश्वास ठेवायचा नसतो. कारण काही गोष्टी आपल्याला एकट्यालाच कराव्या लागतात आणि कधी कधी त्या करत असताना आपण एकटेच पडतो. त्याच्यामुळे कुणावरतीही विश्वास ठेवायचं नाही. आणि मी जे काही करणार आहे ती प्रत्येक गोष्ट तुला सांगायला मी काही इतकी मूर्ख पण नाही आहे, कळलं ना दीपशिका? तेव्हा इकडे आता राघू म्हणत असते की आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे. तेव्हा असं म्हणत असते आता तिथून निघून जाते. तेव्हा दीपशिका म्हणत असते की वा राघू वा, तुला जे काही करायचं आहे, तू काय करायचं आहे हे बरोबर ठरवलेस. म्हणजे मला असं वाटतंय की अबोली आणि अंकुश याला जर आता कुणी सुरंग लावणार असेल ना, तर तू तीच आहेस असं मला वाटतंय. तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते की अबोली, अंकुश, तुम्हाला तर मी सोडणार नाही आहे. आता ही तुमची राघूच कसं तुमचं घर उद्ध्वस्त करून टाकते ना, ते बघाच तुम्ही, असं दीपशिका म्हणत असते. तेव्हा इथे दीपशिकाला बरोबर माहिती असतं की या घरामध्ये राघूच अशी व्यक्ती आहे जी सगळ्यांच्या विरोधात आहे आणि तिलाच आता भडकवून इथे आता दीपशिकाला स्वतःचा स्वार्थ गाठायचा असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता दीपशिकाला वाटत असतं की तिने राघूला हाताशी धरून अबोलीला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. पण इकडे अबोलीचं सुद्धा दीपशिकावरती बारीक लक्ष आहे. कारण तिला तिच्यावरतीच संशय आहे की हीच कदाचित शिवांगीची बहीण असू शकते
आणि हिने समृद्धी नावाच्या मुलींचे खून केलेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे मनवा म्हणत असते की काकी मी काय म्हणते, अगं लग्नाची एवढी जोरदार तयारी कशाला करायला हवी आहे, थोडक्यात थोडकं करा ना, साध्या पद्धतीने लग्न होऊ दे. तेव्हा इकडे रमा म्हणत असते अजिबात नाही या, माझ्या लाडक्या लेकीचं लग्न आहे आणि लग्न एकदाच होतं, ते धूमधडाक्यातच होणार. तेव्हा अबोली म्हणते की तुझ्यासुद्धा काही लग्नाच्या बाबतीत तुझ्या आशा आकांक्षा काही असतील, काही स्वप्न असतील. हे बघ, तुझ्या मनाप्रमाणेच लग्न झालं पाहिजे, तुला जसं हवं आहे ना तसं आपण लग्न करू आणि का साध्या पद्धतीने चांगलं धूमधडाक्यात लग्न करू. तू कशाला काळजी करतेस, आमच्या मनवाच्या सगळ्या इच्छा लग्नातल्या ह्या पूर्ण झाल्या पाहिजे, आम्ही आहोत ना सगळे तुझ्याबरोबर. तेव्हा तिथे राघू येते. राघू आल्यानंतर मनवा, रमा, अबोली तिघ्याही गप्प बसतात. तेव्हा इकडे राघू म्हणत असते काय झालं, तुम्ही काही महत्त्वाचं बोलत होता का आणि मी आले. तेव्हा इकडे रमा म्हणते नाही ग, काही महत्त्वाचं बोलत नव्हतो. जा बरं मनवा, तू स्वयंपाकाची तयारी कर जा, इथे अंकुशला डबा घेऊन जायचा आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राघू म्हणत असते आई काय झालं ग, म्हणजे मी आले तर तुम्ही सगळेजण असे गप्प बसलात, म्हणजे माझ्यासमोर आता तुम्हाला बोलायचं सुद्धा नाही आहे का. मी इथे सगळं काही विसरून तुमच्याबरोबर या आनंदामध्ये सहभाग घेण्याचा विचार केला आहे आणि तुम्ही सगळेजण माझ्यापासूनच गोष्टी लपवताय, तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का. तेव्हा इकडे रमा म्हणत असते नाही राघू, असं काय नाही आहे, अगं तुझ्यासमोर आम्ही का नाही बोलणार. तेव्हा इकडे राघू म्हणते नाही आई, तू माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवतेस, तुम्ही काहीतरी महत्त्वाचं बोलत होता आणि मी आल्यानंतर तुम्ही सगळ्याजणी गप्प बसलात. तेव्हा रमा म्हणते नाही ग, आम्ही एवढं काहीही बोलत नव्हतो, घरातल्या गोष्टीच बोलत होतो. तेव्हा अबोली म्हणत असते राघू, आम्ही मनवा आणि क्रिशच्या लग्नाबद्दल बोलत होतो, कारण आता घरामध्ये त्यांच्या लग्नाच्या बाबतीतच बोलणं होतं आहे, कारण आता घरामध्ये त्यांच्या लग्नाशिवाय दुसरा कुठलाही महत्त्वाचा विषय नाही आहे आमच्यासाठी, म्हणून आम्ही त्याबद्दलच बोलतो आहे. तुला अजून काही बोलायचं आहे का. तेव्हा इकडे राघू म्हणत असते की वहिनी, अगं पण इथे देवाचीच मर्जी नाही आहे, नियतीच्या मनातच नाही आहे की त्या दोघांचं लग्न व्हावं. तू बघतेस ना, काल गुरुजी आले होते, त्यांनी काय सांगितलं, आपल्या घरावरती खूप मोठं संकट येणार आहे, म्हणजे तू लक्षात येते का तुझ्या. अगं त्या दोघांचं लग्न झालं तर नक्कीच काहीतरी संकट येईल. तेव्हा अबोली म्हणत असते की याआधीसुद्धा आपल्या घरावरती खूप संकटं आली, ते सुद्धा संकट आपण दूर केली ना. तेव्हा इथे रमा म्हणत असते की राघू, तू त्याचा नको एवढा विचार करू, माझा अबोलीवरती पूर्ण विश्वास आहे, कितीही मोठं संकट आलं तरीसुद्धा अबोली त्या संकटातून आपल्या सगळ्यांना बाहेर काढेल. आणि हे बोलणं सुरू असतानाच तिथे जो दिवा लागलेला असतो तो दिवा आता विझतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे दीपशिका येते आणि दीपशिका इथे क्रिशला म्हणत असते की क्रिश, काय मग कुठे चाललंयस तू, इथे ज्युनियर आर्टिस्ट. तेव्हा इकडे क्रिश म्हणतो काय, तुम्ही मला ज्युनियर आर्टिस्ट म्हणताय. तेव्हा दीपशिका म्हणते अगदी बरोबर, कारण तू ज्युनियर आर्टिस्टच आहेस ना, म्हणजे अबोली अंकुश जे बोलतात तेच तू करतोस, त्यांचंच ऐकतोस नाही का. तेव्हा दीपशिका म्हणत असते की काय रे क्रिश, तुझ्या स्वतःच्या मनाचा असा निर्णय तू घेतच नाही का, तुला स्वतःला काय वाटते हे तू बघतच नाही का, नेहमी आपलं अबोली आणि अंकुश जे काही बोलतील ते आपलं ऐकत असतोस नाही का. ते सिरियलमध्ये फिल्ममध्ये जे लीड करतात आणि त्यांच्या पाठीमागे त्यांच्या बॅगा घेऊन किंवा त्यांच्या अवतीभोवती जे लोक फिरत असतात त्यांना ज्युनियर आर्टिस्ट म्हणतात, तसा तू आहेस, कारण अंकुश आणि अबोलीशिवाय तुझं पानसुद्धा हलत नाही, ते जे बोलतात तेच तू करतोस ना, तेव्हा मी तुला ज्युनियर आर्टिस्ट म्हणाले. तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते तुला माहिती आहे मी तुला का थांबवलं. तेव्हा क्रिश म्हणतो का थांबवले ते सांगा, मला बंदोबस्तासाठी जायचं, मला उशीर होतो आहे, माझ्याकडे वेळ नाही आहे. तेव्हा दीपशिका म्हणत असते की क्रिश, मी तुझा आहे ना सस्पेन्शन लेटर काढले, कळते तुला. सस्पेन्शन लेटर यासाठी मी काढले कारण तू माझ्या घरामध्ये मी नसताना घुसला होतास, तू माझ्या वस्तू इथे उलतापालत करून ठेवलीस, माझ्या घराची तू नासधूस केलीस, त्याच्यामुळे मी तुझं हे सस्पेन्शन लेटर काढले. तुला काय वाटलं क्रिश, हे तू कुणाच्या सांगण्यावरून केलेस ते मला माहिती नाही आहे का. मला सगळं काही माहिती आहे तू माझ्या घरामध्ये का गेला होतास, पण मी नसताना माझ्या घरामध्ये असं चोरून जाणं याला काय म्हणतात माहिती आहे ना, हा किती मोठा गुन्हा आहे ते कळते का तुला. याला अनधिकृत घुसखोरी असं म्हणतात, कळतंय तुला, आणि तो खूप मोठा गुन्हा असतो, कळतंय का. तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते म्हणूनच मी तुला सस्पेन्शन लेटर देऊ शकते, सस्पेंड करू शकते, तुला एवढा अधिकार माझ्याकडे आहे. तेव्हा तू कुणाच्या परवानगीने गेला होतास माझ्या घरी, हे सगळं तू कुणाच्या सांगण्यावरून केलंस ते मला बरोबर माहिती आहे, आणि म्हणूनच मी तुला ज्युनियर आर्टिस्ट म्हणाले, कारण तू स्वतःच्या मनाचं कधीच ऐकत नाही, स्वतःच्या डोक्याने कधीच विचार करत नाही, जे काही अंकुश आणि अबोली सांगतात तू फक्त तेच ऐकतोस. तेव्हा क्रिश म्हणत असतो अच्छा, म्हणून तुम्ही माझं सस्पेन्शन लेटर काढलं आहे का. तेव्हा इकडे काय पुरावा आहे तुमच्याकडे की मीच तुमच्या घरामध्ये गेलो होतो.
तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते की प्रत्येक वेळेला पुराव्याची गरज असतेच असं नाही, काही गोष्टी बरोबर कळतात. आणि तसंही माझ्याकडे आपल्या चाळीतच CCTV फुटेज आहे, त्याच्यामध्ये सगळं दिसतंय, कळलं ना? तेव्हा आता चल माझ्याबरोबर, सस्पेन्शनची सगळी मला प्रोसिजर करायची आहे, असं इकडे दीपशिका म्हणते. त्यानंतर इथे अबोली आता चाळीतल्या बाप्पाचा आशीर्वाद घेऊन जात असताना तिथे राघू येते. राघू म्हणत असते, वहिनी तू का करतेस असं माझ्याबरोबर? मला आणि क्रिशला वेगळं का करतेस? माझ्या क्रिशला माझ्यापासून दूर का करतेस? माझं किती क्रिशवर प्रेम आहे तुला माहिती नाही आहे का? तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, काय काय म्हणालीस तू राघू? मी तुला आणि क्रिशला एकमेकांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करते? याच्यामध्ये तुझी काहीच चुकी नाही आहे का? अगं राघू, तू काय काय केलेस ना स्वतःचं नातं बिघडवण्यासाठी, याचा विचार कर. टिकवण्यासाठी तू काहीच नाही केलंस. तू तुझं नातं स्वतःहून बिघडवलंस आणि ते तोडलंस. राघू, जरा विचार कर, ज्या वेळेला तू क्रिशकडे डिवोर्स मागायला आली होतीस ना, तेव्हा मीच ती व्यक्ती होते जिने तुला समजावलं होतं. तुला सांगितलं होतं की राघू, डिवोर्स घेऊ नकोस, या नात्याला अजून एक चान्स दे, या नात्याला अजून एक संधी दे. आणि तू डिवोर्स घेऊ नकोस. क्रिशसारखा मुलगा तुला शोधूनसुद्धा सापडणार नाही, त्याचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, हे मी तुला सांगितलं होतं ना. पण तेव्हा तू माझं काही ऐकलं नाहीस. म्हणजे जिने तुझं हे नातं टिकवण्याचा प्रयत्न केला, ते इथे टिकून राहावं म्हणून स्वतः प्रयत्न केले, त्याचं तुला काही बोलायचं नाही आहे. पण आता क्रिशचं लग्न राघूबरोबर न होता मनवाबरोबर होतं आहे, म्हणून तू लगेच बोलायला आलीस. तेव्हा इकडे आता राघू म्हणत असते, पण माझं प्रेम आहे क्रिशवरती. तेव्हा इकडे अबोली म्हणते, नाही, तुझं क्रिशवरती प्रेम नाही आहे. क्रिश तुला स्वार्थासाठी हवं आहे, मला माहिती आहे ना. कारण आधी तुझं स्वराजवरती प्रेम होतं, आता स्वराज नाही आहे म्हणून तुला क्रिश हवा आहे. एवढं कळण्या इतपत मी काही मूर्ख नाही आहे, कळलं ना? तेव्हा इकडे राघू म्हणते, नाही, माझं खरोखर क्रिशवरती प्रेम आहे. अबोली म्हणते, अजिबात नाही, तुझं क्रिशवरती प्रेम नाहीच आहे. त्याचं लग्न आता मनवाबरोबर होतं आहे ना, म्हणून तुला जास्त त्रास होतो आहे आणि म्हणून तुला क्रिश हवा आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणते की राघू, तुझं हे नातं टिकवण्यासाठी तू काहीच नाही केलंस गं. आणि आता आता तू म्हणतेस की तुझं क्रिशवरती प्रेम आहे. हे बघ, जे काही चाललंय ते होऊ दे. मनवाचं आणि क्रिशचं लग्न व्यवस्थितरित्या झालं पाहिजे आणि आता हेच खरं आहे आणि हे तू स्वीकारलं पाहिजे, असं सुद्धा अबोली म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अबोली आणि मनवा दोघीजणी गुरुजींकडे यायला निघालेले असतात. तेव्हा इथे गुरुजी म्हणत असतात की आली ती पुन्हा इथे येते. कशाला येते ती इथे नकारात्मक शक्ती कशाला येते? ती सगळं काही उद्ध्वस्त करून टाकणार, ती त्यांच्याबरोबरच येते. तेवढ्यातच तिथे अबोली आणि मनवा दोघीजणी आलेले असतात. तेव्हा अबोलीला बघितल्यानंतर गुरुजी लगेचच शांत होतात. तेव्हा अबोली म्हणते की गुरुजी, मला थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून मी आली आहे. तेव्हा गुरुजी आता पुन्हा त्यांच्या आजूबाजूला बघतात आणि ओरडायला लागतात, जा तू इकडून, तू इथे कशाला आलीस? ही तुझी जागा नव्हे, चालती हो इथून, आत्ताच्या आता चालती हो, असं गुरुजी म्हणत असतात. तेव्हा अबोली म्हणत असते की गुरुजी, ह्या सगळ्या गोष्टींना इग्नोर करते अबोली आणि ती म्हणते की गुरुजी, तुम्ही इकडे आता क्रिश आणि मनवाच्या लग्नाचा मुहूर्त काढणार होतात, पण तो अजून तुम्ही काढलेला नाही आहेत, त्याबद्दल सुद्धा बोलायचं होतं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गुरुजी नक्की काय चाललंय, काही सांगाल का? म्हणजे असं कुठलं संकट आहे जे आम्हाला कळत नाही आहे? तेव्हा गुरुजी म्हणतात की ते वादळ आहे, वादळ, आणि ती कधीही येऊ शकते, कधीही ती उद्ध्वस्त करू शकते. त्याच्यामुळे कुठलंही संकट आलं तरीसुद्धा खंबीरपणे एकमेकांच्या बरोबर उभे राहा. तेव्हा इथे गुरुजी म्हणत असतात की वादळ आहे ती वादळ, खूपच जास्त वाईट वृत्तीची माणसं आता आजूबाजूला असणार आहेत. तेव्हा इकडे गुरुजी म्हणतात की तू एक गोष्ट लक्षात ठेव, 2 दिवसामध्ये लग्न कर, 2 दिवसामध्ये. गुरुजी मनवाला सांगतात, 2 दिवसामध्ये लग्न कर आणि मोकळी हो. त्याच्यानंतर मुहूर्त जरी असला ना तरीसुद्धा लग्न होणार नाही, कळते का तुला? आणि अबोलीला म्हणतात की तू जा आता इथून, तू इथे थांबू नकोस आणि घरी गेल्यानंतर जी काही संकटं येतील ना, त्या संकटातून स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न कर, असं इकडे आता गुरुजी म्हणत असतात. की येते ती खूप मोठं वादळ आहे, नकारात्मक शक्ती आहे. तर इकडे आता अशी कुठली तरी गोष्ट आहे जी गुरुजींना जाणवत असते, पण इथे अबोलीला ती दिसत नसते, पण ती गोष्ट अबोलीच्या आजूबाजूला असते, हे गुरुजींना कळत असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया प्रेक्षकांनो, अबोली आपलं काम करत बसलेली असते तेव्हा खूपच जास्त वादळ येतो. अबोली आता सरळ बाहेर येते. तिला पण बघायचंच असतं की हे वादळ नक्की काय आहे, कोण आहे जे मला त्रास द्यायला येणार आहे, माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करायला येणार आहे, हे आता अबोलीला सुद्धा बघायचंच असतं प्रेक्षकांनो. तेव्हा अबोली आता सरळ बाहेर पडते. खूपच जास्त वादळ येतो, वादळाबरोबर हवा तेवढा इथे पाळापाचोळा पण येतो आणि तेव्हा अबोली आता बाहेर येते. पाळापाचोळा उडून त्याच्यातून एक नाव बनलेलं असतं.
त्याच्यामधून काही अक्षरं बनलेले असतात. त्याच्यात लिहिलेलं असतं की माझ्या रस्त्याच्या आड येण्याचा प्रयत्न करायचा नाही. तेव्हा इकडे अबोली खूपच जास्त टेन्शनमध्ये